चला आता जेवण झालंय. दरवाजा लावून घेतो ना. इकडे गेली काय नाही. गावातही जोडीदार वाट पाहत असतील. चला आता. बाई पापड्या आहे ना लय वाळल्या, आता भरूनच ठेवायला लागतील. शांत वाळल्या का ग पापड्या? इकडच्या थोड्या गार हा वाळल्या. आहो पाहून एका जरा खायला काहीच झाल्या पाहू दे ना. धरा तुम्हाला तर ना काहीच पुरत नाही. अजून मस्त भुजून खायच्या तर कच्च्या काला खात्या. मला कच्च्या आवडत आहे ग. चांगले झाले ना. बरं झाले अगं. मा हाताला चव आहे. हा ना मस्त बनवले. मला संध्याकाळी बाजून दे आता. हा तुमची झाली सुरुवात. हा हाय ना. तोंडाला चव नाही ग. तुमच्या तोंडाला रोजच चव नाही राहत हाय ना. कुरड्या खाय, पापड्या खाय, भजे खाय. शांती आहेच कराय. मग तू काय तर मग साठा सामा कोण करते? बाय माणसंच करते ना. हा बाय माणसंच करते. आणून देते काही. बरं मी काय मला टाइम झाला. मी आलो गावातून. कुठं आता कुठं निघाल लगे? ते माझ्या मित्राचे फोन आले. ते बरं तूच काय लेट हो राहिला का आज? मग येतो भेटून त्यांना थोडं काय. लेटवर आलं म्हणजे तिथं का काही नोकरीला लागले का तुम्ही? मी काही असं नियोजन आहे. हा कुठेतरी बाहेर जायचं वाटतं त्याला ना. हा मग चाललंय निर्णय. मग आम्हाला कुठेतरी बाहेर जायचं वाटतं. म्हणजे तुम्हाला बाहेर जायचं? लगेच येणार आम्ही घरी. अहो घरामध्ये साखर नाही का, तेल नाही का, मीठ नाही का, मिरची नाही का, शेंगदाणे नाही, आणि तुम्ही खुशाल मित्रांक चालले. मग तुला किराणा दुकान दिसत नाही का? कोणा म्हणजे मी जाऊ का किराणा आणाया? मग आता परत आला मी जाऊ का? म्हणजे तुम्ही कुठं जाताय? कधी उठले का मित्रांमध्ये जाऊन बसत आहे? हा बरं तुम्ही नेमकं तिथं काला जाते सांगा बरं मला. जाते बस होते देवळा मारुती मंदिरामध्ये. बस गप्पा गोष्टी मारितो तिथंच लोळतो आम्ही. एक तर त्यांना नाही कामाना धंदे, संसार ना परपंच. तुम्हाला नाही का परपंच? आणि मग त्याच्यापेक्षा घरी वावरात काम केलं तर काय होईल? अहो 8 दिवस झाले साखर संपेले तर 4 वाजता चहाच ध्यान आलं का लगे ते शेजारनी का जाते. त्या दिवशी कालवण केलं, शेंगदाण्याचा कूट नव्हता टाकाय, ते शेजारनी कुणाने एवढा डबाभर शेंगदाणे आणले. म्हणजे घरात काहीच राहील नाहीये. तुम्ही नाही बा तुम्हाला मी चिठ्ठी करून ठेवली, पहिला एवढा किराणा घेऊन या. मी रोज रोज लोकांच्या दारात जायला रिकामी नाहीये. आता यादी केली चांगली. हा मग सांगितलं का लगेच कान पाडून बाहेर निघून जात्या. 8 दिवसापासून संपेले, घरात काचच पाता नाही. हा ते मग चालेल यादी. पण टाईम लागेल यायला बरं का. संध्याकाळ होईल. म्हणजे संध्याकाळ झाल्या होतो किराणा काला मा मड्याव घाल्या आणते का? मग दुसऱ्या दिवशी कामाला येणार का? कालवणाला तेल नाही घरामध्ये. तोपर्यंत कालवण करू नको. म्हणजे मी उपाशी राहू का तवर? मग ते हप्ताभर आणले. आता एखादं कोण आण ना. तुम्ही चालले मस्त शिळ पाकवत ते खाऊन तर झाले एकदम. एखादा कप तेल उचना कोणा तरी. लाज वाटायला पाहिजे. शेजारी कवरून म्हणते उसनं मागायला जाय. उलटा एखादा नवरा म्हणला असता बाई शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या दारात जाऊ नको, इज्जत घालू नको, मी तुला जे नाही ते आणून टाकीत होतं. बरं काय काय लिहिलं मला सांग. तेल डबा केला काय सांग. तेल डबा अजून मला सांगते जाय शेजारणीच्या इड. अगं बुकू नको तोंड नको करू नाही. सांग पटक्यान. तेल डबा केला का? या बाई याच्यात तेलाचा डबा, साखर, चहा पावडर, शेंगदाणे, साबणी, पार सगळं लिहिलेलं. साखरेचा कट्टा केलाय का? हा केलाय. शेंगदाण्याचा कट्टा. तुम्ही लय मोठे कट्टे आणून टाकी सुटले. करून दे लगेच. एक कट्टे आणून टाकी तू. बरबड लावू नको. बाजार लिहून दिला म्हणलं ना 2 किलो साखर आणा तर पावशेरच घेऊन येतो. तुला सांगितलं तेवढं कर ग. 4 किलो शेंगदाणे आणा म्हणलं ना अर्धा किलोच घेऊन येतो. या ब्याजला कवर आहे. तोंड चालू राहील कवर आहे. एवढा लिहून दिलाय ना तेवढा किराणा सगळा ध्यानाने आणला पाहिजे. नाही तर तुम्हाला सांगते संध्याकाळी तुम्हाला भाकरच देत नाही. आता मी सगळं हे काय काळजी करू नको. तुमची भाकर बंद केल्याशिवाय तुम्ही सुधारणार नाही. मला टाइम लागेल फक्त बरं का. हा जसे लय प्रेसला नोकरीला चालले तिथे नोटा छापायला मला टाइम लागल. बाई या बाबाला तर ना कसलीच काळजी नाही. लग्न झाल्यापासून त्यांनी कधी स्वतःहून किराणा आणून दिला का म्हणला स्वतःहून का शांते धर हा बाजार का हाट. मला तर ना पार वैताग आला बाई. मरू दे मी तरी कवर टेन्शन घेणार आहे याच्यावाले. मरू दे तिकडं. पापड्या घेते भरून आता मस्त वाळून गेले कडक झाल्या. हा आईला गाडी एवढ्या कोसाव लावली. हा बाबूराव आहे काय ना एवढा कुठं आउटसाईडला राहतो. सांगताना तर म्हणला सावकार आपल्या घरापाशी गाडी येते. मला अर्धा किलोमीटर चालायला लावलंय. हायला इथं पण कोण दिसेना. कुणाला विचारायचं? हायला सगळं तर इकडं सपाट मोकळं झालेलं आहे. हा इथं एक माणूस दिसतोय. त्याला विचारतो बाबूराव कुठं राहतो तो.
बापरे काय बरं वाटतं भाऊ आता. लय मस्त वाटतं. राम राम. राम राम. का हो? ते बाबूराव डेरे कुठं राहतो? बाबूराव ढेरे हा त्यांच्याकडे जायचंय का? हो त्याच्या घरी आलो. एक काम करा तुम्ही आता. हा ही समोरून पायवाट आहे ना, हा ती पायवाट सोडायचीच नाही. हा जवळजवळ अर्धा 1 किलोमीटर चालत चालत जायचं. नंतर मग कॅनॉल लागेल. कॅनॉल हा आणि कॅनॉलनं सरळ आडव्या साईडला घुसायचं. तिथं घर आहे का? हा हे पाय 2च गोष्टी ध्यानात ठेवायच्या. पायवाट, कॅनॉल आणि पिवळा बांगला लागल. बर बर बर. मग तेच घर बाबूरावचं. म्हणजे अर्धा किलोमीटर अजून चालायचं हा का? हा तुम्ही एवढ्या खोंदाऱ्यात कसं काय राहता हो? आम्हाला सवय झाली ती. सवय झाली. आणि का खोंदर वाटतं का तुम्हाला? हो आम्हाला चालायचं म्हणलं तर जीवावर येतं. अहो एकदम आम्हाला मस्त वाटत इकडं. बर बर. हा धुवा तुम्ही हातपाय धुवा. मग येऊ का? या आयला आता कनी टावेल घेऊन येतो. आंघोळच करतो गार पाण्याने. लय गोड वाटू राहिलं. टावेल बी घरात आहे. घेऊन येतो टावेल. कॅनेली गेला. इथं पाऊलवाड दिसते. पिवळं तर घर त्याने सांगितलं पण इकडं काय पिवळं कुठंच मला घर दिसत ना. एक आकाशी कलरचं घर दिसतं बा. इथं तर विचारून बघतो. हे किती बाबा अडचणीत माणसं राहत्यात. हा सावकार पहिल्यांदा चालला असेल तर आयुष्यात कधी चालत नव्हता हा सावकार. बाई लय भांड्याचा पसारा पडतो झाला आताशी घरातलं. आणि धूळ तर इतकी येते ना नुसतं झाडीत राहावा. आत्ता हा वाटा झाडला होता बाई इतक्यात. लगेच जसंचा तसाच झाला परत. सारखं झाडीत राहावा, पुशीत राहावा, बाबराव. भांडे घासावा. अय बाबराव. कोण आहे तुम्ही? सावकार. सावकार? हो. अहो ते ना बाहेर जायले. बाहेर गेलाय का? हा कुठे गेलाय बाबराव? या ना बसा ना. म्हणजे बाबराव घरात नाही काय? हा ते ना सर सकाळचे गेले. हा किराणा आणायला गेले. किराणा आणायला गेलाय काय बाबराव? हा ते म्हणा मला टाइमच होईल जरासा यायला. टाइम होईल? हा नाही आज किती टाइम झाला तरी चालेल. म्हणजे तुम्ही मला ओळखलं नाही का? नाही बाई. मी गावचा गंगाराम सावकार. आपल्या गावचे? हा मी पाहिलंच नव्हतं तुम्हाला अजून ना. म्हणजे तुम्ही मला ओळखलं नाही काय? नाही बाई मी नाही ओळखलं. हा 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 गंगाराम सावकार आहे. हा तुम्ही बघितलं नसेल त्याच्यामुळं. नाही हो. आता मी काची येते गावामध्ये. मी इकडंच मळ्यात राहते. हा का? त्याच्यामुळं तुम्हाला पाहायचा कधी प्रसंगच नाही आला. पण मला एक सांगा. हा तुम्ही एवढ्या खोनपाडात कसं राहता हो? मग आता काय करत्या. इडं घर बांधून ठेवलं सासू सासऱ्यानी मळ्यामध्ये. मग राहतो इडच. किती गरम झालंय मला. हा ये पत्रे आहे ना लई गरमाट होते आम्हाला. हो, पत्र्याचं जाऊ द्या हो. हा पण माझी गाडी 2 किलोमीटर तिकडे ठेवली आहे आणि तिथनं पाय चालत आलोय मी. म्हणजे गाडी तिकडे उभी केली का? हा 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 कोणची 4 व्हीलर गाडी आहे का? 4 व्हीलर आहे. स्कॉर्पिओ आहे. अहो इकडे आहे ना मोठी गाडीचा रस्ताच नाही. ये बारीक पाऊल वाटे ना. हा. आम्ही बी त्याच रस्त्याने जातो. आता काय करत्या. म्हणजे तुम्ही सुद्धा पाय चालत जाता काय? आणि मग वा वा वा. ते काय झालं ग्रामपंचायतीने ना इकडे रस्ताच नाही करेल. हा काय? हा चांगलंय. चांगलं काच. का बरं? आता तुम्ही तर चांगले सावकार आहे म्हणते. हो. हा मग ग्रामपंचायत मध्ये जाऊन सांगायचं ना सरपंचाला. हा मला ते मळ्यानी रस्ते द्या. म्हणजे आम्ही सांगायचं तेव्हा तुम्हाला रस्ता भेटेल काय? हा मग कसं तुमचं कसं तुम्ही मोठे लोक आहे ना. हा मोठ्या लोकांचा कसा दरारा राहतो ना हो. नाही बरोबर आहे. मग आमचा तर दरारा आहेच हो. हा गावातच काय घेऊन बसला. हा. या पंचक्रोशीमध्ये या गंगारामचं सावकाराचं नाव ऐकलं ना तर सगळे गप्प बसतात. मी तर अजून ऐकलं नव्हतं बाई तुमचं नाव. पहिल्यांदाच ऐकू राहिले. तुमची ना माझी आहे ना हा गाठ झाली नव्हती. आत्ताशी आपली गाठ झाली. हा पहिल्यांदाच आले ना तुम्ही इड. हा आता हळूहळू सुधारणा होईल बरं का. हा सांगा तेवढं मग. काय काळजी करू नका.
बघतो मी ती काय आहे ती. ते कसं आहे मानावऱ्याने मस्त टाइम अर्ज भरले, हा पण ते काच आहे गरीबाचं कोण ऐकत सावकार. हा आजकाल मोठ्याचं जेवढं चालत तेवढं गरीबाचं चालत का? नाही हो, गरीबाचा कसं आहे माहितीये का, मग गरीबाला जेवढा कोण माणूस मारल ना हा त्याच माणसाचं वजन वाढतो. हा मारल म्हणजे हा कसं आहे, मोठा माणूस असला ना हा. गरीबाला 2 वाजवल्या तर तो गरीब त्याच्या विरुद्ध कधी काय करू शकत नाही. हा त्याला मार खाणंच भाग आहे. तो बिचारा सण करतो, त्याला माहिती आहे आपण गरीब आहे, आपण जर याच्या 2 वाजवल्या तर तो अजून 10 वाजवील. हा. मग तो शांतता ठेवितो. तुम्हाला पाणी आणू का? नाही नाही, पाणी नको आता. नको का? तुमच्याकडे ते नळाचं पाणी असेल. हा है ना? तुम्हाला ती सवय नाही ना. है, आपल्याला फिल्टरचं पाणी लागतं, नाही तर बिस्लरी. हा म्हणजे ते मशीन काय आलंय ना, हा हा ॲक्वागार्ड का काय, ते हा, पाणी पिता का? तेच पाणी. अहो आम्ही काच या इड जनावरांना आळ करेल ना, हा, त्याच्यातलंच पाणी पितो. अरे 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 अरे, म्हणजे एवढं घाण पाणी पिता तुम्ही? हा मग आता काय करते, मशीन बसवा आपल्या का पैसे आहे का एवढे? हा, मग सरबत करू का थोडा? नाही नाही, काही नको बघा, नको का? काहीच नको. हो सावकार, बोला की. यांच्या काय काम होतं? नाही, काम होतं माझं जरा. हा त्याने आहे ना हा माझ्याकडून 50,000 रुपये घेतलेले. काय हो, 50,000? 50,000. बाई कवा घेतले? हो, आता जवळजवळ 6 महिने होऊन गेले त्याला. 6 महिने झाले? हो, बाबूराव नाही ना हा 5 महिन्याच्या बोलीवर पैसे घेतले होते माझ्याकडून. हा आता 6 महिने झाले, म्हणून मला तुमच्या घरी यावं लागलं. 5 महिन्याच्या बोलीवर घेतले, हा. 6 महिने होत आले. म्हणून आलो मी. सावकार हा, आम्हाला तर आजपर्यंत तशी पैशाची काही गरज नाही पडली हो, पण मग यांनी कसे काय पैसे घेतले तुमच्याकडून? पैसे कसे काय घेतले हा तो मला म्हणत होता. हा मला लय अडचण आहे म्हणला, शेतीची काहीतरी अडचण आहे म्हणला. शेतीची? हा, बस शेतीची काय अडचण आहे? आता मी तर त्यांच्या पशीच आहे, रोज सगळं पाहते. मला तर कधी काही म्हणले नाही का आपल्याला काय आणायचंय का नांगरायचंय का वखरायचंय, आणि तुम्हाला जाऊन अडचण सांगितली म्हणजे अशी काय अडचण आली यांना? आता ती बाबूरावला माहिती, आपल्याला काय माहिती हो. पण तुम्हाला सांगू का सावकार, बोला की. मा नवरा मा बसून काही लपून नाही ठेवीत. लपून नाही ठेवत? नाही नाही. असं कसं होईल मग? ते उगाच माझ्याकडून पैसे घेईल का? अहो त्यांनी तुमच्याकडून पैसे घेतले ना तर मला सांगितलं असतं ना एक शब्दाने, मग का शांता मी सावकाराकडून 50,000 रुपये घेतले. हा म्हणजे नाव शांता आहे काय? वा वा वा, नाव पण भारी आहे, शांता. का हो सावकार, बोला. तुम्ही 50,000 कर्ज दिलं का मग यांना? हा, मग लगेच 50,000 रुपये दिले आपण. म्हणजे कसे दिले पण तुम्ही? काही त्यांनी काही गाण बिन ठेवलं का तुमच्याकडं? शेती बीती काही घरदार? हे, घर घाण ठेवलं असतं, हे घराला कोण 50,000 रुपये देणार आहे? आणि घराची आपल्याला काय कमी आहे का? शेती म्हणताय, शेतीचं मला काय घेणं देणं आहे? हो, गावामध्ये आपले 150 एकर जमीन आहे, आणि तुमच्या एवढ्या शेतीसाठी मी कशाला त्याला 50,000 रुपये देऊ? मग तुम्ही असेच देऊन टाकले 50,000? हा सावकार आहे ना, हा हा सावकार बळाने कधीच पैसे असे देत नाही. बाई मग तुम्ही पैसे एवढे दिले कोणत्या याच्या हो सावकार? कोणत्या ह्याच्यावर दिले? बाबूराव नाही ना, हा त्याची बायको घाण ठेवली माझ्या पैशी. काय? होय, बायको गाण ठेवली? बाई मला ते चक्करच आले. बायको गाण ठेवली म्हणजे तुम्हाला काय समजलं नाही? नाही बाई मला तर काही कळाना. म्हणजे बाबूरावची बायको म्हणजे तुला घाण ठेवली माझ्या पैशी. म्हणजे मला गाण ठेवलं त्यांनी होय, आणि मग 50,000 तुम्ही त्याला दिले? हो. हा आपण सावकारच वेगळा आहे, आपण कोणती वस्तू तारण ठेवल्याशिवाय पैसे देत नाही. हा ना. हा सावकार, हा तुम्ही एवढे बोलू राहिले त्यांनी बायको गाण ठेवली, हा, म्हणजे तुमच्याकडे काही पुरावा आहे का तो? हा सावकार पुरावा असल्याशिवाय कधी बोलत नाही. हा हा हा, मी पुरावा दाखवतो. कसं आहे, मला पण माहिती आहे माणूस कुणी विश्वास ठेवत नाही.
बघ आता तुला सगळं व्यवस्थित वाचा येतं ना तुला? मग येतं ना. हा धर वाच. का वाचून दाखवू? बाई, म्हणजे यांनी मला गाण ठेवून मग 50,000 रुपये कर्ज घेतलं. होय. हा? या माणसाला लाज कशी वाटली नाही, स्वतःच्या बायकोला गाण ठेवितो. हा थांबा, आता आहे ना सावकार, आता मला बोलायला शब्द नाही राहिला. तुमची काही चूक नाही त्याच्यामध्ये. हा एवढं मला आता टेन्शन आलंय ना, तुम्हाला काय सांगू. हा मेला म्हणजे बायकोला गाण ठेवतो पैशासाठी, आणि ते पैसे घेऊन कुठं नेतो. हा मला काय माहिती. 1 रुपया मला घरात आणून दाखवलं नाही का, म्हणलं नाही का शांते का मी हे कर्ज काढलंय का काय. हा आणि 50,000 रुपये घेतले. ओ सावकार, तुम्हाला खोटं वाटल. घरात जाऊन पा, वाटलं तर साखर नाही का, तेल नाही का, मीठ नाही का, पीठ नाही, किराणा नाही. 8 दिवस झाले तर याच्या त्याच्याकडून मी उसनं आणते, फुलपात्र भरून साखर आणते, शेंगदाणे आणते, आणि असं मी घरात शिजून खाऊ राहिले. हां, आणि 1 रुपया मला त्यांनी घरात दाखविल नाही, आणि वरून बायको गाण ठेवली सावकाराकडं. हो, असा कोणता नवरा आहे जगामध्ये पैशासाठी स्वतःच्या बायकोला विकणारा आणि गाण ठेवणारा. लाज वाटायला पाहिजे या मेलेला. मी म्हणत होते चांगलं आहे का काय. पण ह्याचा उपयोग काय आहे? आता मला एक सांग, तुझ्या घरामध्ये 8 दिवसापासून किराणा नाही, तू लोकाच्या घरून आणून खाते घरामध्ये बनवून, आहे ना. ओ सावकार, तुमच्याशी खोटं नाही बोलणार मी. अरे पण त्या हरामखोराला काय अक्कल आहे का नाही? एवढी सोन्यासारखी बायको. हा तो नुसता मला जर बोलला असता, गंगाराम सावकार ही माझी बायको तुम्ही घ्या, मला 5 लाख रुपये द्या, तरी मी दिले असते. काय म्हणले सावकार? तुम्हाला लाज वाटते का असं बोलतानी? मी काय तुम्हाला अशी तशी बाई वाटले का? म्हण 5 लाख रुपये देतो आणि बायको गाण ठेवून घेतो. घाण नाही, 5 लाख रुपये कॅश देतो. हा बाबूरावला असे पैसे दिले असते आणि तुला लगेच अशी घरी घेऊन गेलो असतो माझ्या बंगल्यावर. सावकार, तोंड सांभाळून बोलायचा. हाय, सावकाराच्या पुढे टिचके वाजवायचे नाहीत. ऐका, हा माझा नवरा आहे ना, गु खाल्ला असेल त्याने, तो तुमच्यापाशी मजबूर झाला असेल. मी तुमच्यापाशी मजबूर होण्यातली बाई नाही. सावकार, हाय, तुम्ही काय मला अशी तशी बाई समजू नका. तुम्हाला आता शब्दात सांगू राहिले, पुढचं पाऊल उचलायला लावू नका. बाई तू जास्त बोलू नकोस. तुझ्या नवऱ्याने ना 50,000साठी तुला माझ्यापाशी घाण ठेवलंय, समजलं का? या बा सावकार, हा तुम्ही पण जास्त टामाटामा बोलू नका. या बा सावकार, माझा नवरा घरी नाहीये. बर, तुमचा आणि त्यांचा व्यवहार आहे. हा ते संध्याकाळी लेट येणार आहे. ते आले ना का सकाळी लगेच तुमच्याकडे पाठवते मी. तुम्ही आता आहे ना सरळ घरी जा. अरे बाई, मी काय इथून जाण्यासाठी नाही आलो मी, समजलं का? म्हणजे मला आज तर पैसेच पाहिजे, नाही तर लक्षात ठेव मी तुला ना इथनं घेऊन जाईन. हाय सावकारा, इज्जतीत राहायचा, अंगाला हात नाही लावायचा. मी आतापर्यंत प्रेमानेच बोलतोय, तू वाकड्यात शिरती. या बा, मी अजून वाकड्यात शिरलेली नाहीये. तुम्ही माझ्या दारात येऊन आणि मला दम देऊ राहिलेले. त्यांच्याशी व्यवहार आहे ना, त्यांना येऊ द्या. आता सरळ घरी जायचं, नाही तर पाम. आज तर इथून जात नाही, आणि जोपर्यंत बाबूराव इथं येत नाही ना तोपर्यंत मी जात नाही. या बा सावकार, तुम्हाला शिस्तीत सांगते, इथं आहे ना आजूबाजूला आहे ना आमचे भाऊबंद आहे सगळे. इथं अजिबात गागाट करायचा नाही. तुमचं काय कर्ज असेल ना, तो माझा नवरा, आणि तुम्ही तिकडे आहे ना काशी करा, मला काही सांगायचं अय बाई, आवाज चढवून बोलायचा नाही. सावकाराला ना आवाज चढवलेला अजिबात आवडत नाही. या बा सावकार, तुमच्याशी मी चांगली बोलू राहिले, तुम्ही पण हात खाली घ्या. या का बाईशी ना कसं बोलावं ना, याचं थोडं भान ठेवा तुम्ही. तुला त्याचा अजून अभ्यास नाही तर हा गंगाराम सावकार आहे ना, तू गावात चौकशी कर. अरे बाई सुद्धा घरातनं बाहेर निघायला भीती, हा सावकार आला असा समजला तर. हा ना, काय संबंध आहे हो माझा? काय संबंध आहे तुम्हाला घाबरण्याचा? हो, लय टमाटमा बोलू नकोस. तू आज माझ्याकडे घाण आहेस, आणि ज्या वेळेस माझ्या मनात येईल ना तुला घेऊन जाईन मी माझ्या बंगल्यावर. एक लक्षात ठेव, तुझ्या नवऱ्याने ना
तसं मला लेखी दिलेले तसा पुरावा आहे माझ्याकडं, तो पण बघितलास ना? हा तुमच्या पुरावा आहे ना? हा. बर, मग माझ्या नवऱ्याला व्यवस्था आहे ना, इथंच बसा तुम्ही, मी चालले. मी तर कुठं जातोय, मी पैसे वसूल करीन नाही तर तुलाच घेऊन जाईन. तुम्ही ना आता इथं घराची राखणी करा. हा तू काय करते? हा, मी काय करते ना ते सांगते नंतर. आता बर बर. अरे वा, पैसे घेताना गुलू गुलू बोलायचं, हा ज्या वेळेस पैसे परत द्यायची वेळ आली की असं रडायचं काय. अरे पण हा गंगाराम सावकार आहे ना, आपल्या पुढं कुणाचं चालतं ना काय. ह्या गंगाराम सावकाराला रस्त्याने जरी कोण माणूस चालला असेल तर सलाम करतो, आणि तू काय कुठली. ठीक आहे, येऊ दे बाबूरावला, बघतो मी. चला आता बायकोने तर भली मोठी यादी करून दिली ती किराण्याची, पण नेमकं किराणा करायला गेलो तर भला मोठं बिल झालं. त्याला म्हणलं राहू दे बाबा इकडंच, मा खिशात काही रुपये नाही आता सध्या. त्या मी म्हणलं होईल 550-100 रुपयाचा, पण कायचं काय. चला आता जावं घरी, तर बायको खवाळणारच माव. कोण पाहुणे आले बा. चला पाहत कोण आहे, कोण पाहुणे. सावकार का झोपेले काय. शांत कोण आहे पाहुणे. कोण आहे? हा ना, निकडे येऊन झोपले दरवाजात काय. मला विचारते वरून कोण आहे. मग आता कोण आहे, आता मला काय माहिती. हा आव, वर थोबाड करून विचार राहिले परत. कोण आहे? लाज नाही वाटत तुम्हाला? तो माऊस भाऊ आहे का? काय माऊस भाऊ आहे का तवाला? या बा, काय आता काय ते खरं सांगा, नाही तर इकडचं थोबाड तिकडं करून देईल तुम्हाला, सांगते. म्हणजे हा, माऊस भाऊ रिकामे नाही इकडे येऊन झोपा काढायला. हा, कोण आहे? उठवा ना, विचारा ना कोण आहे. ओ उठा ना. कुठले पाहुणे? हो सावकार आहे काय? नमस्कार अय बाबूराव, नमस्कार. पाहुणे कुठले आहेत होय? नाही मी ओळखले ना तुम्हाला, शपथ नाही ओळखलं. ओळखलं नाही? हे बायकोला विचारत होतं कोण पाहुणे असं. होय, हो मी ओळखलं होतं. अरे बाबूराव, तू 6 महिन्यात विसरलास का सावकाराला? नाही काय झालं माहिती का सावकार, हा विसरायला नव्हतं. मग मला आहे ना तुम्ही डायरेक्ट घरी दिसले, हा पण मग बायकोला माहित नव्हतं ना, म्हणून बायकोला मी विचारत होतो कोण आहे बा असं. होय, हा छायला म्हणजे बायको समोर आहे म्हणून लय गोड बोलायला लागला रे. हा सावकार मी गोडच बोलत आहे तुमच्याशी, वाईट कधी बोलव तुम्हाला? तुमच्या शब्दाला पुढे आहे का मी? नाही, माझ्या शब्दाला काय किंमत ठेवली सांग मला. नाही आहे ना किंमत आहे ना. काय ठेवली? आहे काय? पाय नको पडू. चहा पाणी घेतला ना, हे आपल्याला चहा पाणी नको, मग जेवण करा. तुझ्या घरी स्वयंपाक बनला येतो ना मग बायकोला. हा, अजिबात नको मला जेवण. गरम गरम पोळ्या बनतो, काय खाशाल तुम्ही मला सांगा. काय नको मला, हा? मला फक्त पैसा. नाही तर काय व्यवहार झाला माहिती आहे ना. हो ते गपची ना तुम्ही सावकार. तुम्हाला तुम्हाला घरी काय यायचं होतं? अरे 5 महिने कबूल केले का नाही, मी 5 महिन्यात पैसे देतो सावकार. अहो मान्य आहे सावकार, समजून घ्या. हे बघा शेवटी काय राहतं माहिती का, वेळ टायमाला आहे ना. हा थोडंसं काय झालं माहिती का, बोल. पाणी पाऊस झाला नाही हा आणि नेमका पिकायला भाव नाही. मी घेतले पैसे तुमचे मान्य आहे, बरोबर 50,000 बरोबर ना. हा हा पण आता तुम्ही डायरेक्ट माझ्या घरी आले. हां माझ्या बायकोला माहिती नव्हतं. माहिती नव्हतं का? मग म्हणजे मी घरी आलो ही चुकलं. हा घरी नव्हतं यायला लागत तुम्ही. हा तुला असं म्हणायचं मी घरी यायला नव्हतं पाहिजे. अरे 6 महिने झाले, 1 महिना एक्स्ट्रा गेला का नाही? गेला ना, एक एक्स्ट्रा झाला. अरे मला काय मी येडाबिडा आहे समजला का काय मला? काय झालं? आज तुझ्या घरी त्या तिथं 2 किलोमीटर गाडी लावली, पाय चालत आलोय. नाही आमच्या गाड्या तिकडच राहते, सायकली वगैरे. होय, हा हा सावकार आयुष्यात कधी कुणाच्या दरवाजापर्यंत चालत गेला नाही. पण मा काय आले बा तुम्ही? हा मग तू तोंड दाखवायला आलास का मला? नाही काय झालं तर तुम्हाला शब्द दिलता मी, म्हटलं तांबाट्याला भाव चांगला आहे, म्हटलं तांबाटे लावले आणि तांबाट्याचे काही पैसे झाले नाही हो. नाही तर तुम्हाला तांबाटे पैसे झाले असते ना, त्या दिवशी सगळे पैसे दिले असते. म्हणजे तू टमाट्याच्या जीवा मला पैसे देणार होता. हा मला तर काय घेणं देणं आहे. मला पैसा प्यारे, कॅश भेटली ठीक, नाही भेटली तर कबूल काय केलंय? घाण कोण आहे? काय काय? शांत राहा. मी नाही. शांत राहायचं? पुढचं नका बोल.
पुढचं बोल नका ऐका ना माझ्या जीवा का पा फक्त ठीक आहे तुझ्यासाठी पुढचा बोलत नाही. हा बस सावकार पण ऐक मला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजे. आत्ताच्या आत्ता पैसे दिले ठीक आहे मी गोडीत निघून जातो. बरं बरं चालेल चालेल ना. हा. हा, नाही दिलं तर पुढचं बोलायला नको म्हणतो ना. बोलूच नका ना सावकार. मग नाही बोलत. पाया मला- पडा तुमच्या पाया नाही पाया नको पडू मला पैसा प्यारी. 6 महिने तर थांबलेच तुम्ही ना हा. फक्त 1 महिना थांबा फक्त. 1 महिना हा हे बा उन्हाळा कांदे काढून राहिलोय बर 25 बाया लावल्या रानामध्ये कांदे काढायला हा तयार झाले का लगेच तुमचे कांदे ओपले का 2 ट्रॅक्टरमध्ये तुमचे पैसे देतो. बाबराव तिथं 25 बाया लाव नाही तर 50 बाया लाव. हा. मला काय घेणं देणं नाही मला पैसे आत्ताच्या आत्ता पाहिजे. आणि 1 महिना अजून थांबायचा काय म्हणून समजून थांबायचं. थांबा बा व्याज वाढेल तुमचं. मी थांबत नाही मी शब्दाला पक्का आहे. तुला बोललो होतो ना सकाळी 7 वाजता येऊन पैसे घेऊन जा बोललो ना. हो दिले ना तुला सकाळी 7 वाजता पैसे दिले. मग तसा मी शब्दाला पक्का आहे मला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजे. कमी माझा पर्याय करू. नका सावकार. सावकार तुम्ही तुमचा पर्याय नका करू आता. हा मी माझा पर्याय करते आता. मला तुमचं घेणं देणं नाही मला पैशाशी मतलब आहे. पैसा पाहिजे. का हो? हा काय म्हणते सावकार? तेव्हा त्या थांबायला तयार नाही तेव्हा ते आजच पैसे लागत आहे. हा ना किती पैसे घेतले होते? 50,000 घेतले ते हा का कशाला हो? जे आपल्या शेतीला लागवडाला. हा ना हा काय लागवड केलं शेतीत? आणि पहिले आपले तांबाटे जळून गेले हा आणि नंतर लावले त्याला फळच आलं नाही. हा ना तांबाट्याचे वर्ष घेतो त्याला किती खर्च केला आपला. तो खर्च तुम्ही केला. मग कोणा केला. काय म्हणले सावकाराला तुम्ही? 25 बाया लावेले कांदे काढायला तांबाटी निंदायला. कोणची तुमची 50 एकर बागायती जमीन आहे? हा बिगाभर जमीन नाही तर 25 बाया लावल्या. हा काय सांगू राहिले तुम्ही सावकाराला? हा काय भूषण ठोकू राहिले एवढे? अरे गप ना. हा गपना म्हणजे बाबूराव सावकारला टोपी घालाय निघाला काय तू. नाही हो नाही सावकार नाही हा नाही हे बायकोचा गप करतो मी असं. बायकुला आजपर्यंत तुम्ही मला गपच करून ठेवलंय पण आता आहे ना त्याचा सोक्ष मोक्ष मी लावणार आहे. तुम्ही काय सावकाराला कोणाला गाण ठेवलंय? बोला लवकर. कोणाला गाण ठेवलंय? इकडे या अशी इकडून या. अरे तिकडून बोल ना. इकडून या पहिले तुम्ही. कोणाला गाण ठेवलं? हा? कोणाला गाण ठेवलं? सावकारापाशी कोणाला गाण ठेवलं? पटकन बोला. तुला मला मला गाण ठेवलं? लाज नाही वाटली? लाज नाही वाटली बायकोला गाण ठेवतानी? हा काय? हा अरे पण मला काय माहिती तो लगेच येईल. तो लगेच येईल म्हणजे सांगितलं का नाही मला? मला सांगितलं का नाही का सावकाराकडून मी 50,000 रुपये घेतले कशासाठी घेतले? हा? अरे बाबूराव अरे तुमची भांडणं बघायला नाही आलो नाही, मी. बरं. मला पैसा पाहिजे पहिला पैसा टाकायचा नंतर भांडण कर. मला पहिलं सांगायचं पैसे कशासाठी घेतले सावकाराकडून. पटक्यान सांगायचं. काय पटक्यान. काय झालं शांती माहिती का हा पैसे ना हा. मी घेतले आणि ते जुगारीत हारलो ग. पैसे घेतले जुगारीत हारलो. जुगारीत हारले. हा. हा अहो लाज वाटू दे जनाची नाही तर मनाची. जुगार खेळाय तरी मी म्हणले बाबा उठला का खालं का लगेच मी चाललो मा मित्रांकडं. तिथं नाही माय मित्र लय वाट पाहू राहिले माय. हा कशाला हो? काय नाही बसतो आम्ही असंच. म्हणजे तुम्ही तिथं जुगार खेळाते ना पैसे हरात्या. हा आणि पैशासाठी जुगारीसाठी बायकोला गाण ठेवत्या सावकाराकडं. हा मग तसे देत नव्हते ते. हा? ते म्हणा काहीतरी पुरावा द्या म्हणा. पुरावा द्या हा. म्हणून स्वतःची बायको गाण ठेवली. मी त्याला म्हणलं मलाच घ्या. अरे, कोणत्या जन्माचं पाप पाप ठेवून लाज वाटू दे ना थोडीशी तुला. हा बायकोला गाण ठेवू राहिला स्वतःच्या. हा इकडे लोकांना बायका करता बायका मिळती नाही तू बायकोला गाण ठेवू राहिला. हा बायको म्हणजे लक्ष्मी राहती. हा या जुगारी पायी तू स्वतःच्या बायकोला गाण ठेवलं. सावकार तुम्ही गेले का मग याच्याकडे पाहते मी आता. हा मी तर पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही. अय बाबराव बोला ना. तुला माझे पैसे द्यायचे आहेत का नाही? द्यायचे ना हो. का तुझ्या बायकोला घेऊन जाऊ? नका ना सावकार नका ना. मग पहिले पैसे टाक समजलं ना. सावकार ले नाक फिंदरावून बोलू नका. हाय. तुम्हाला सांगते आपल्या नादाला लागायचं नाही. बाबा तुमचे 50,000 रुपये ना. हो बर 50,000 पाहिजे फक्त आपल्याला. धरा धरा ही पोत. ही पोत घ्यायची हा लगेच चालू पडायचं. काय आपल्याला काय करायचंय? लगेच उतरायचं लगेच इडून. आपल्याला आपल्या पैशाच्या जागेवर वस्तू भेटले हा भेटली ना पैसे वसूल झाले. बस
लगेच निघायचं. बाबूराव ते ते लिहिल चिठ्ठी द्या इकडं. मी काय म्हणतो? पुरावा द्या इकडं. पुरावा देतो तुला. तुला जर परत कधी पैसे लागले आणि बायकोला घाण ठेवायचे असेल बिंदास बंगल्यावर यायचं आपल्या. आता नाही येणार मी, सावकार नाही. हा? नाही सावकार नाही. थोडं इज्जतीत बोलायचं हा. काय. लोकांच्या आया बहिणींना आहे ना गाण ठेवू नये ना पैशासाठी. तुम्ही लोक नाही बोलू नको, नाही बोलू नको. तुझा नवरा घाण ठेवायला माझ्या पैशाला आहे का? मी त्याला म्हणत नव्हतं तुझी बायको घाण ठेवून धर रे पैसे. आवाज खाली. लोकांच्या लिकी बाळींचा तळतळाट घेऊ नका. तुम्ही सावकार आहे म्हणून मी जास्त बोलत नाहीये. शिस्तीत घरी जायचंय काय. तो पुरावा द्या इकडे, पुरावा द्या. परत आहे ना आमच्या दारामध्ये इथं पाय नाही द्यायचा. अरे कोण येतं तुमच्या दारात इथं? हा. हा तुझ्यासारखे आहेत हा. ना माझ्या बंगल्यात 10 ते 12 बाया कामाला आहेत. हा ना हेड हाड ते पुरावा द्या ना. सावकारा लय बोलू नको नाकानी. अजय तू बोलता बोलता ते पुरावा घेऊन गेला. तो पुरावा घ्यायचा होता आपला. पुरावा घ्यायचा होता. अहो काय काय नाही तशी तो इज्जत काढून गेला. तुझ्यासारख्या अशा 10 बाया कामाला ठेवतो. स्वतःच्या बायकोची एवढी इज्जत घालून आणि पैसे जुगारीसाठी दारूसाठी. अहो थोडीशी लाज वाटली पाहिजे या डोक्याला तुमच्या वाल्या. हा थोडीशी आता ना मला ना बोलायला खरंच शब्द नाही राहिले. लय मोठी चूक झाली माकून. माफ कर हा हा ना हां हे बाय जुगारी पाहिजे ना. मी स्वतःची बायको गाण ठेवली ग. ठेवली ना सावकाराजवळ ठेवली ना. हा. मला आहे ना आता तुमच्यापाशी ना 1 सेकंद सुद्धा राहायचं नाही. हा तुम्ही जुगारीसाठी स्वतःच्या बायकोला गाण ठेवू शकता. उद्या तुम्ही काही पण करू शकता. आणि अशा नवऱ्यापाशी ना मी 1 मिनिट सुद्धा राहणार नाही. आता मला आता राहायचंच नाहीये. मी शांती निघून असं चालले. नको शांती. बघा, आता तुम्ही किती जरी गोंडा घोळला ना. आज माझ्या आईबाप जेव्हा पाहून दिलं तुमची गरिबी होती मला भाऊबंद सांगायचे राहू नको निघून ये. तरी मी राहिले तुमच्यापाशी. म्हणले जाऊ दे माझा नवरा चांगला आहे ना थोडी शेती आहे ना बारीकसं घर. त्याचं मोठं घर होईल कधी बी बंगला होईल. मी ह्या विचारांवर जगत होते आणि तुम्हाला साथ देऊन तुमच्या बरोबरीने काम करीत होते मळ्यामध्ये. आणि आपण दोघं परपंच करीत होतो. पण तुम्ही जुगार खेळायला जात होते आणि मला म्हणायचे मी कामाला चाललो. म्हणजे माझ्याशी खोटं बोलायचे. आणि कर्ज घेतलं सावकाराकडून. एवढा मोठा माझा घाला केलाय ना तुम्ही. त्याच्यामुळे ना तुम्हाला नवरा म्हणायची मला लाज वाटते. मी कमवून दिलं शांती. काय मला कमवेल काय. मला तुम्ही आता आहे ना सोन्यामध्ये मडावलं ना तरी मला राहायचं नाही. आता तुमच्यापाशी मला राहायचंच नाहीये. नको ना. मी निघून चालले आता. आणि मला परत शांती सुद्धा म्हणायचं. जाऊ नको शांती. शांती ए शांती. मला कोण आबुदी आली. मला कोण जुगारीचा नाद लागला. त्या सावकाराकडून मी पैसे घेतले आणि ते जुगारीचं जारलं. बायको गाण ठेवली सावकाराक. आईला काय नाद लागला बा मला. आणि बायकोला मी खोटं बोलायचं. आता गेली बायको मला सोडून. आता काय एकटा राहून काय उपयोग मावाला पण. चला आता घरात जाऊ नये ना. काहीतरी डोकं लावावं लागेल आता.